सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खमंग, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे मूग डाळ आणि रव्याचे पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही खूपच टेस्टी लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला मी इथे पापड बनवण्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ घेण्याअगोदर मी ही कॉटनच्या ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली, जेणेकरून याला पावडर असेल ना तर ती छान निघून जाईल म्हणून. तुम्ही ही डाळ धुवूनसुद्धा वापरू शकता. डाळ तुम्हाला धुवून वापरायची असेल ना तर तुम्ही त्याला छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्या आणि मगच पापड बनवण्यासाठी या डाळीचा वापर करा. आता मुगाची डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतले. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता डाळ टाकून झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक अशी दळून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता डाळ मी छान दळून घेतलेली आहे. एकदम बारीक याचं पीठ तयार झालेलं आहे. तुमच्या डाळीचं पीठ जर असं मैद्यासारखं बारीक झालं नसेल ना, तुम्ही त्याला बारीक चाळणीने चाळूनसुद्धा घेऊ शकता. तर पहा एकदम मस्त अशी मी डाळ दळून घेतली. आता ही दळलेली डाळ मी तुम्हाला बोटावरती घेऊन दाखवते, म्हणजे पीठ कसं झालं याचा तुम्हाला अंदाज येईल. तर पाहू शकता अगदी मैद्यासारखं आपले पीठ तयार झालेलं आहे. या डाळीमध्ये मोठे कण असतील ना तर तुम्ही हे पीठ चाळूनसुद्धा घेऊ शकता. आता पीठ आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊयात. आता इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता. माझ्याकडे बारीकच रवा होता म्हणून मी इथे बारीक रव्याचा वापर करते. तर अर्ध्या वाटी मूग डाळीसाठी आपल्याला इथे 1 वाटी रव्याचा वापर करायचा आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे आणि ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली आहे ना त्याच वाटीने आपल्याला इथे रवासुद्धा मोजून घ्यायचा आहे. आता रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला हा बारीक दळून घ्यायचा आहे. इथे मी बारीक रव्याचाच वापर केला आहे, तरीसुद्धा आपल्याला हा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आता बारीक केलेला रवा आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे. रवा दळल्यानंतर पहा खूप जास्त याचं मैद्यासारखं पीठ होत नाही, पण थोडासा आपण रवा फिरवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजला आहे ना त्याच वाटीने इथे आपल्याला 1 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे. आता हा रवा या पाण्यामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये याच्या गाठी होता कामा नयेत, अशा प्रकारे आपण रवा छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता रवा मी छान मिक्स करून घेतला आहे. यामध्ये एकही गाठ राहिली नाही, अशा प्रकारे रवा तुम्हालासुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला परत 1 वाटी पाणी घालायचं आहे. सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे. आता ही दुसरी वाटीसुद्धा आपण यामध्ये पाण्याची घातलेली आहे. आता परत याला आपण छान मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला जर आपण यामध्ये एकदम पाणी घातलं असतं ना तर रव्याच्या खूप जास्त गाठी तयार झाल्या असत्या आणि मग त्या फोडायला आपल्याला खूप जास्त वेळ गेला असता. म्हणून आपण सुरुवातीला 1च वाटी पाणी यामध्ये घातलं होतं. तर पाहू शकता हे घातलेलं पाणीसुद्धा या रव्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हा रवा भिजण्यासाठी अर्धा तास झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचा आहे. आता अर्धा तास झालेला आहे. झाकण काढूया. तर तुम्ही पाहू शकता रवा तळाला जाऊन बसला आहे आणि पाणी वरती आलेलं आहे. हे पाणी मला थोडंसं लालसर वाटतंय म्हणून मी ओतून काढणार आहे. तुम्हाला जर हे पाणी ओतायचं नसेल ना तर नाही ओतलं तरीसुद्धा चालेल, पण मला वाटते म्हणून मी हे पाणी काढून घेते. आता त्याच वाटीमध्ये मी हे पाणी काढून घेते. जोपर्यंत पाणी पडतंय ना तोपर्यंत ओतूया आणि रवा पडायला लागला की लगेच थांबायचं आहे. तर पहा पाणी पूर्ण ओतून काढलेलं आहे. साधारण अर्धी वाटी आपलं हे पाणी निघालेलं आहे. आता हे लाल पाणी आपण फेकून देऊया आणि त्याच वाटीने परत यामध्ये अर्धी वाटी पाणी यामध्ये घालूया, किंवा जेवढं आपण पाणी यातलं काढलं ना तेवढंच पाणी परत आपल्याला या रव्यामध्ये घालायचं आहे आणि रवा परत एकदा चांगला हलवून घ्यायचा आहे. तर इथे आपण टोटल 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. आता रवा आपला छान मिक्स झालेला आहे. परत आपल्याला तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हा रवा टाकून परत एकदा मिक्सरला आपल्याला रवा फिरवून घ्यायचा आहे. हे मूग डाळीचे पापड मी खूप वेगळ्या पद्धतीने बनवले, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आता सुरुवातीला जे आपण मूग डाळीचं पीठ बनवून साईडला ठेवलं होतं ना ते सुद्धा लगेच यामध्ये घालायचं आहे. आता झाकण लावून परत हे पीठ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. पीठ आपलं छान एकजीव झालेलं आहे आणि याला हलकासा पिवळसर रंगही आलेला आहे मूग डाळीमुळे पहा. आणि हे बॅटरसुद्धा थोडंसं घट्टसर झालेलं आहे. आता यामध्ये आपण लगेच चवीसाठी मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं कमीच घालायचं. आता हे पापड छान फुलावेत म्हणून यामध्ये मी पाव चमच्यापेक्षा थोडासा जास्त पापड खार घालते. पापड खार नाही घातला तरीसुद्धा चालेल, कारण पापड खार न घालतासुद्धा हे पापड खूप छान फुलतात. आता बॅटर घट्ट आहे म्हणून यामध्ये त्याच वाटीने परत अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि परत एकदा हे मिश्रण एकजीव होण्यासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता तयार मिश्रण आपण लगेच बाउलमध्ये ओतून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. इथे आपलं पापडसाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे.
मी चमच्याने तुम्हाला याची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते. पहा, अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. 1 वाटी रव्यासाठी आपण सुरुवातीला यामध्ये 2 वाटी पाणी घातले आणि अर्ध्या वाटी मूग डाळीसाठी आपण इथे अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे. तर टोटल हे बॅटर करताना आपण 2.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि परफेक्ट असं आपण इथे बॅटर तयार करून घेतले. तर बॅटर पहा, आपण चमच्यावरती अशी लाईन ओढली ना तर मिक्स होत नाही, तेव्हा समजायचं आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे. प्रत्येक रव्याला थोडंसं पाणी कमी जास्त लागू शकतं. बॅटर यापेक्षा घट्ट झालं तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता हे बॅटर आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर यावरती अशी चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला तयार बॅटर ठेवायचं आहे. आता परत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिटे हे बॅटर शिजवून घ्यायचे किंवा वाफवून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून आपण चेक करूयात. तर तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं छान वाफलेलं दिसतंय, पण ते आतपर्यंतच वाफलंय की नाही हे आपण एक टूथपिक टाकून चेक करूया. तर मध्यभागी आपल्याला यामध्ये टूथपिक टाकायची आहे. तर तुम्ही पाहू शकता टूथपिक क्लीन आलेली आहे. याला बिलकुलसुद्धा बॅटर चिकटलं नाही. तेव्हा समजायचं बॅटर आपलं छान वाफलं आहे. टूथपिकला जर बॅटर लागलं असेल ना तर आणखी थोडा वेळ तुम्हाला याला वाफवून घ्यायचं आहे. आता हे बॅटर छान वाफलं आहे तर लगेच गॅस बंद करायचा आणि हे बॅटर आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. हे बॅटर खाली काढल्यानंतर 10 मिनिटे मी साईडला ठेवलं होतं, कारण हे बॅटर थोडंसं थंड व्हावं म्हणून. 10 मिनिटे झाली की लगेच आपल्याला याला मळायला घ्यायचं आहे. खूप जास्त थंडही होऊ द्यायचं नाही. थोडंसं गरम असतानाच आपल्याला याला मळायचं आहे, म्हणजे हे छान आपल्याला मळता येतं. छान मऊ असं मळता येतं. आणि पहा, बाऊललासुद्धा हे पीठ बिलकुल चिकटलं नाही. अगदी परफेक्ट वाफलेलं आहे. आपण बाऊलला थोडंसुद्धा तेल लावलं नव्हतं. आता चमच्याने हे पीठ आपण अशा प्रकारे फोडून घेऊयात, म्हणजे ते थोडंसं थंड होईल आणि आपल्याला मळायलासुद्धा सोपं जाईल. आता पीठ फोडून घेतल्यानंतर आपण एक स्मॅशर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याला मळून घ्यायचं आहे, कारण पीठ आतासुद्धा थोडंसं गरम आहे. आपण हात घातला तर हात भाजू शकतो म्हणून. तुम्हाला जर या पद्धतीने हे पीठ मळायचं नसेल ना तर आपण जेव्हा चमच्याने पीठ फोडेल ना तेव्हाच थोडं थोडं पीठ तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घाला आणि ते पीठ मिक्सरला फिरवून घ्या. मिक्सरला पीठ फिरून घेतल्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं आणि मस्त एकजीवसुद्धा होतं. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी स्मॅशरनं छान मॅश केल्यानंतर हाताने त्याला अशा प्रकारे मळून घेते. जेवढं तुम्ही जास्त या पिठाला मळून घ्याल ना तेवढेच पापड तुमचे परफेक्ट बनतील, ही माझी खात्री आहे. पीठ मळताना हाताला जर चिकटत असेल ना तर थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे हाताला आणि मग अशा प्रकारे हे पीठ मळायचं आहे, म्हणजे परफेक्ट पीठ मळलं जातं. आता मी हात स्वच्छ करून घेते आणि लगेच आपण याचे पापड बनवायला सुरुवात करूया. आता जेवढा तुम्हाला लहान मोठा पापड हवा आहे ना तेवढा तुम्ही उंडा तोडून अशा प्रकारे याची लाटी तयार करून घ्यायची आहे. आता हे जे पीठ आहे ना त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पीठ आपलं सुकणार नाही. आता आपण पापड लाटूया. तर इथे मी पॉलिथिन शीट घेतली, त्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतले. परत वरतूनसुद्धा आपल्याला एक पॉलिथिन शीट ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हा पापड लाटून घ्यायचा आहे. तर मी हे पापड तुम्हाला 2 पद्धतीने लाटून दाखवणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना तसे तुम्ही हे पापड लाटू शकता. तर हे पीठ तुम्हाला कॅमेरामध्ये पहा थोडंसं पांढरं वाटत असेल, पण छान पिवळसर याला रंग आलेला आहे. खूप जास्त पिवळा नाही, पण हलकासा पिवळसर आपला हा पापड तयार झालेला आहे. पण तुम्हाला या पापडला छान डार्क पिवळसर रंग हवा असेल ना तर तुम्ही यामध्ये खाण्याचा फूड कलरसुद्धा ॲड करू शकता पिवळा, ज्यामुळे तुमचे पापड छान पिवळे तयार होतील. जेव्हा आपण बॅटर तयार करतो ना तेव्हाच तुम्हाला त्यामध्ये फूड कलर ॲड करायचा आहे. पापड मी इथे लाटून घेतला आहे. आता आपण वरची पॉलिथिन शीट काढून घेऊयात. तर पहा, मस्त आपला हा पापड तयार झाला आहे. तुम्ही असा देखील पापड वाळत घालू शकता, पण मी यावरती पहा थोडेसे जाडसर कुटलेले मिरे घालते, ज्यामुळे आपले पापड खातानाही छान चवदार लागतील आणि दिसायलासुद्धा हे डाळीचे पापड दिसतील म्हणून. आता मिरे टाकल्यानंतर परत याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे, कारण हे मिरेपुडी याला छान चिकटावी म्हणून. पहा, अगदी थोडंसं लाटायचं, खूप जास्त नाही. आता आपण वरची पॉलिथिन शीट काढून घेऊया. आता हा पापड तुम्ही डायरेक्ट वाळत घालू शकता, पण मला सगळे पापड ना छान एकसारखे हवे आहेत, म्हणून मी काय करणार आहे की वाटीने हा पापड कट करून घेणार आहे, म्हणजे संपूर्ण पापड छान एक साईजचे तयार होतील म्हणून. तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालेल. तर पहा, खूप मस्त इथे आपला पातळ असा पापड तयार झालेला आहे, एकदम परफेक्ट. आता हा पापड आपण वाळत घालूयात. इथे मी पॉलिथिन शीट अगोदरच अंथरून घेतलेली आहे आणि यावरतीच आता आपण सगळे पापड वाळत घालायचे आहेत. तर पहा, खूप मस्त पातळ असा आपला पापड तयार झाला आहे, परफेक्ट. आता आणखी एक पापड मी तुम्हाला लाटून दाखवते. तर आता मी डायरेक्ट कोळपाट्यावरतीच हा पापड लाटते. तर कोळपाट्याला थोडंसं आपल्याला अगोदर तेल लावायचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं, हे पापड लाटताना ना आपल्याला प्लेन लाटण्याचा वापर करायचा आहे. रेषा असणारा लाटणं आपल्याला इथे वापरायचं नाही. शक्यतो प्लेन लाटण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे लाटताना पापड लाटण्याला चिकटत नाही. तर पहा, मस्त आपला पापड तयार झालेला आहे, अगदी परफेक्ट.
आता पापड लाटून झाला की लगेच आपण थोडीशी मिरेपुड यावरती टाकून घेऊ आणि परत याला थोडंसं लाटून घेऊ. मैत्रिणींनो, खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर पहा, मस्त आपला पापड तयार झाला आहे आणि एक्स्ट्राची कणिक आपल्याला परत लाटण्यासाठी वापरायची आहे, म्हणजे पापड लाटण्यासाठी वापरायची आहे. तर पहा, एकदम गोल गरगरीत आणि छान पातळ हा देखील पापड तयार झाला आहे. आता हे पापड तुम्ही डायरेक्ट पोळपाटावरती लाटू शकता किंवा पॉलिथिन शीटवरती सुद्धा लाटू शकता. कसेही लाटले तरीसुद्धा हे पापड परफेक्टच होतात. आता अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व पापड तयार करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी लाटून घेतलेत आणि खूप सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत. आता हे तयार पापड तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळू शकता किंवा उन्हाची सुविधा नसेल ना तर फॅनखाली सुद्धा तुम्ही हे पापड वाळून घेऊ शकता. आता हे पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवस मी हे पापड मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपले मूग डाळ आणि रव्याचे पापड तयार झालेत. वाळल्यानंतर पापड पाहू शकता खूप पातळ झालेले आहेत आणि कुठेही चिरले नाहीत किंवा फाटलेही नाहीत. परफेक्ट असे आपले इथे पापड तयार झालेले आहेत. हे पापड बनवताना आपण फक्त अर्धी वाटी मूग डाळ आणि 1 वाटी रव्याचा वापर केलेला आहे. तेवढ्या प्रमाणामध्ये इथे आपले भरपूर असे पापड बनवून तयार झालेले आहेत. हे तयार पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षे 2 वर्षे स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत. आता मी पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. हे पापड तळताना पहा तेल आपल्याला हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पापड सोडून अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 4 पट आपला पापड फुललेला आहे आणि हा पापड खायलाही तितकाच खमंग लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर नेहमीच्या त्या पद्धतीने पापड बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. हे पापड खूप टेस्टी लागतात. तर ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणि एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.